पश्चिम बंगालमधील कोलकाता, महाराष्ट्रातील बदलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शिये आदी ठिकाणी झालेल्या अत्याचाराच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रासह देश हादरून गेला। या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। त्यामुळे महिलांमध्ये संतापाची भावना आहे। आज स्त्री शक्ती एल्गार संघटनेच्या वतीनं महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करत राज्य सरकारचा निषेध केला। आम्हाला एक वेळ लाडकी बहीण योजना दिली नाही तरी चालेल, मात्र आम्हाला संरक्षण द्या। गुन्हेगारांवर खटले चालवण्याऐवजी महिलांच्या हवाली करा, अशा आरोपींना आम्ही शिक्षा देतो आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या। नुसती लाडकी बहीण योजनाच महिलांसाठी नको आहे, तर सुरक्षित बहीण ही योजना असावी, सुरक्षित आई सुरक्षित मुलगी ही योजना महिलांसाठी असावी। 1500 रुपये खात्यात देऊन महिलांवर या अशा अन्याय होत असेल तर त्याचे 1500 रुपयामध्ये परतफेड होणार आहे का, ह्याचाही सरकारने विचार करावा आणि महिलांसाठी जो कायदा आहे तो अतिशय कडक व्हावा ही आमची सरकारला विनंती आहे। असला गुन्हेगाराला नुसतं तुरुंगवास होण्यापेक्षा फाशीची शिक्षा होणं गरजेचं आहे, किंवा आमच्या हातात द्या गुन्हेगाराला, आम्ही त्याला काय शिक्षा देतो ते आम्ही महिला देऊ आणि त्या एक जगाला त्याचा इतिहास होईल की कोल्हापुरातल्या महिलांच्या हातात आपण गुन्हेगाराला दिल्यावर त्याचा काय परिणाम होईल हे आम्ही दाखवून देऊ। तर गुन्हेगाराला आमच्या ताब्यात द्यावं ही पण आमची सरकारला विनंती आहे। आंदोलनात उज्ज्वला पटेल, अलिशा भानुशाली, सोनाली राजपूत, गीतांजली डोंबे, मंगल काळे, जयश्री पाटील यांच्यासह महिला सहभागी झाल्या होत्या।